नमस्कार. AR डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलच्या कंझ्युमर डेव्हलपमेंट अवेअरनेस विंगच्या अंतर्गत मी नॅशनल कोर कमिटी मेंबर उदय कुमार अग्निहोत्री उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. या दिनाचे औचित्य साधून आज आपल्या काउन्सिलच्या वतीने आणि कंझ्युमर डेव्हलपमेंट अवेअरनेस विंगच्या वतीने स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ग्राहक चळवळींचे योगदान या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपणाला ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर श्री विजयजी लाड लाभलेले आहेत. श्री विजयरावांना ओळखत नाही असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद दुसरा असू शकेल. डॉक्टर साहेब यांचा जन्म 22/11/1963 झालेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर व्यवसायाने व्हेटरनरी डॉक्टर असून 1997 पासून ग्राहक चळवळीशी निगडीत आहे. त्याचबरोबर डॉक्टर साहेबांचा अजून एक गुण जो अनेकांना माहिती नाही की डॉक्टर साहेबांना समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासाची अत्यंत गोडी आहे. त्याचबरोबर त्याच्यावर त्या वाङ्मयाचा त्यांचा जो अभ्यास आहे आणि त्यातून त्यांची जी लेक्चर्स होतात ती रसावाणी त्यांची ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणारी अशीच आहे. त्याचबरोबर राज्याच्या ग्राहक पंचायतीच्या संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळताना भूता परस्परे जडो मैत्र जीवाची या माऊलींच्या उक्तीप्रमाणे जीवभावे शिवसेवा यानुसार गावागावातील ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा विस्तार त्यांचा अव्याहत सुरू असतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर विजय लाड यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभत असल्यामुळे काउन्सिलच्या वतीने मी त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर AR डिजिटल प्रेस मीडिया काउन्सिलच्या सर्व शाखांच्या पदाधिकारी अधिकारी त्याचबरोबर या कार्यक्रमाला सादरीकरणासाठी असलेल्या टेक्निकल टीमचे देखील मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अधिक वेळ न घेता मी डॉक्टर विजय लाड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ग्राहक चळवळींचे योगदान या विषयावरती आम्हाला उद्बोधित करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिजिटल प्रेस मीडिया या प्लॅटफॉर्म वरून या अधिष्ठानाच्या अंतर्गत कंझ्युमर डेव्हलपमेंट अवेअरनेस वाढावा, जागरूकता वाढावी, ग्राहकांमध्ये अधिकार आणि कर्तव्य या दोन्ही आयामांची जागरूकता निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर हे निमित्त घेऊन ग्राहक चळवळीचं स्वातंत्र्यानंतरच्या कार्यकाळामध्ये कार्य काय, त्याचा प्रभाव काय यावर काही चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न आपल्या समोर करीन. ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचे आदरणीय
उदयकुमार अग्निहोत्री त्यांनी मला सूचना केली की या निमित्ताने काही चिंतन, काही अभ्यास आपण मांडावा, जेणेकरून या 75 वर्षामध्ये अमृत महोत्सव साजरा करत असताना या देशातील अनेक संस्था अनेकविध उपक्रम साजरे करीत आहेत. त्यामध्ये ग्राहक चळवळीचं योगदान काय याबद्दलचे काही विचार मी आपणासमोर मांडेन. मला एक सुरुवातीला आपल्याला सांगितलं पाहिजे की 24 डिसेंबर आज आपण जो म्हणतो आहोत राष्ट्रीय ग्राहक दिन किंवा ग्राहक हक्क दिन, काय महत्व आहे? 24 डिसेंबर 1986 ला भारतीय प्रजासत्ताकाने एक अत्यंत अभूतपूर्व, अलौकिक, अद्भुत, अत्यंत सामान्यांसाठी उपयोगात येणारा असामान्य कायदा भारतीय संसदेने मंजूर केला. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. 26 तारखेला 26 डिसेंबर 1986 ला या कायद्यावर माननीय राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. त्यानंतर कित्येक वर्ष 26 डिसेंबर 1986 हा भारतीय ग्राहक दिनाचा समारंभ 26 डिसेंबरला शासकीय, प्रशासकीय संस्थेच्या पातळ्यांवर साजरा होत असे. पण नंतर एक विचार पुढे आला की या देशाची संसद ही सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे संसदेने 24 डिसेंबरला तो पारित केलेला असल्यामुळे राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला साजरा व्हावा. त्यामुळे तेव्हापासून मागच्या 15-20 वर्षापासून जवळपास आपण 24 डिसेंबर 1986 ला हा दिवस साजरा करत असतो. साजरा करणे याचा अर्थ असा आहे की अनेक प्रबोधनात्मक व्याख्यानं व्हावीत, प्रदर्शनं व्हावीत, शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती व्हाव्यात, विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा व्हावी, भित्तीपत्रक स्पर्धा व्हावी. असा उपक्रम ग्राहक चळवळीतल्या अनेक संस्थांनी राबवलेला आहे. या देशामध्ये किमान 1000 संस्था आहेत ज्या ग्राहकांसाठी कार्यरत आहेत. त्यातल्या बऱ्याचशा संस्था, 80% संस्था, त्यांचे अनेक ध्येय आहेत. रक्तदानाची शिबिरं भरवतात, वृक्ष लागवड करतात, पाणी अडवा, पाणी जिरवा, असे अनेक आयाम आपल्या ध्येय धोरणांमध्ये घेऊन त्यातला एक कलम हे ग्राहकांच्या जागृतीसाठी आहे. अशा अनेक संस्था, हजारो संस्था या देशामध्ये कार्यरत आहेत. पण मला आपल्याला सांगायला मोठा अभिमान वाटेल, आम्ही ज्या संस्थेचं काम करतो ही संस्था फक्त आणि फक्त ग्राहकांचं प्रबोधन व्हावं, ग्राहकांचं संघटन व्हावं, त्यांचं मार्गदर्शन व्हावं आणि ग्राहकांच्या हिताचं संरक्षण व्हावं यासाठी कार्यरत आहोत. बाकी कुठलीही ध्येय धोरणं आमच्या बायलॉज मध्ये, आमच्या घटनेमध्ये आम्ही घेतलेली नाहीये. मला काही वेळा प्रश्न असाही विचारला जातो की ग्राहक संरक्षण कायदा होण्या अगोदर या देशामध्ये ग्राहकांचं संरक्षण होत नव्हतं का? ग्राहक काय वाऱ्यावर सोडला होता का? असं नाहीये मित्रांनो. या देशाला, या भारत भूमीला फार मोठी धरोहर आहे, फार मोठा वारसा लाभलेला आहे. आपण नारद स्मृती ऐकून असाल.
नारद स्मृतीमध्ये अर्थशास्त्राची व्याख्या सांगितली आहे. अर्थो नर्थो तू वार्तायाम, अर्थप्राप्तीचं साधन आणि अनर्थाचं निवारण करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आपल्याला माहिती आहे शुक्रनीती प्रसिद्ध आहे. अहो, शुक्राचार्य तर या पृथ्वीवरचे पहिले लेबर मिनिस्टर असं मी मानतो. आपल्याला प्रश्न पडेल की कसं काय? शुक्राचार्यांनी शुक्रनीतीमध्ये न कुर्यात भृती विलंबनम असं एक सूत्र सांगितलंय. काय अर्थ आहे याचा? त्याचा अर्थ असा आहे की मेहनताना किंवा पगार देताना उशीर करणं हे चुकीचं आहे. परिश्रमाला मान्यता देणं, परिश्रमाची किंमत करणं हे आमच्या शास्त्र ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपल्या लहानपणी आपण म्हणायचो कुठलंही काम पडेल ते करावं, काम करण्यात कसली शरम आली आहे. आता हे सूत्र बदलत चाललंय. पण हजारो वर्षाखाली काम करणाऱ्याचे दाम वेळेत दिले पाहिजेत, योग्य पद्धतीने दिले पाहिजेत असं आमच्या शास्त्रकारांनी सांगून ठेवलंय. आर्य चाणक्य आपल्याला माहिती आहे. कौटिल्य अर्थशास्त्र त्याचाही अनेक वेळा आपण उच्चार करत असतो, ऐकत असतो. अनेक अध्याय या अर्थशास्त्रामध्ये आहेत. कंटक शोधन नावाचा 35वा अध्याय. सोन्यामध्ये भेसळ कशी होते, ग्राहक कसा फसवला जातो आणि मग असा फसवलेल्या ग्राहकाला न्याय मिळवून देण्यासाठी राजाने काय केलं पाहिजे. वेदेह करक्षणम असा एक अध्याय. व्यापाऱ्यांपासून ग्राहकांचं संरक्षण कसं करता येईल याचा विचार हजारो वर्षापूर्वी चाणक्यांनी मांडलेला आहे. 350 वर्षापूर्वी आता उल्लेख परिचयामध्ये झाला. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास मी मागच्या 25 वर्षापासून करतो आहे. 350 वर्षापूर्वी तांदुळामध्ये खडे मिसळले जातात आणि ते एवढ्या बेमालूमपणे मिसळले जातात की ग्राहकाला ते लक्षात येत नाही. लक्षात कधी येतं? भाताचा घास घेतला तोंडात आणि दात पडतो तेव्हा लक्षात येतं असं समर्थ रामदास स्वामी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगतात. तंदुलामध्ये श्वेत खडे, तांदूळ पांढरा आहे त्यामध्ये श्वेत खडे, पांढरे खडे. तंदुला सारिखेची वाकुडे, तांदळाच्या आकारासारखा त्यांचा आकार आहे. चावू जाता दात पडे तेव्हा कळे. त्या भाताचा घास घेताना हलणारा दात जेव्हा त्या खड्याखाली दाताखाली खडा येतो तेव्हा दात पडतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात तेव्हा मी फसलो आहे याची जाणीव ग्राहकाला होती. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ लक्षात नाहीयेत. सोनं कोणतंय, पितळ कोणतंय. आजही या प्रगत विज्ञानाच्या युगामध्ये आपण अधूनमधून बातम्या वाचतो. सोन्याला उजाळा करून देणाऱ्या माणसांची किंवा ती माणसं घरी आली, त्यांनी उजाळा करून देतो म्हणून सांगितलं आणि सोनं लंपास केलं. बऱ्याच ठिकाणी होत आहे. अहो, वर्षानुवर्षापासून ज्यांच्याकडे आम्ही सोनं चांदी खरेदी करतो त्यांच्याकडून फसवणूक होणार नाही याची काय गॅरंटी आहे, काय शाश्वतता आहे? आपल्याला आश्चर्य वाटेल. ग्राहक पंचायतीने पुण्यामध्ये पहिल्यांदा कॅरोटोमीटर वापरा याचा आग्रह धरला. सराफा बाजारातल्या प्रसिद्ध पेढीनी कॅरोटोमीटर आणला. आता ग्राहक पंचायतीने आग्रह धरलाय आणि ते आपल्याला भूषणावं आहे, आपला धंदा वाढेल असं म्हणून ते कॅरोटोमीटर आणलं आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या हस्ते या कॅरोटोमीटरचं उद्घाटन करायचं ठरलं. ही वस्तुस्थिती आहे. पोलीस आयुक्त
आपल्या पत्नीसह आले, फीत कापली, उद्घाटन झालं. आता कॅरेटोमीटर कसं सोनं सांगतो, 22 कॅरेटचं कसं आहे, 24 कॅरेटचं कसं आहे. आता ज्यांनी उद्घाटन केलं त्या आयुक्तांना लोक म्हणाले की वहिनींचे दागिने ठेवा, आणि ते दागिने ठेवल्यानंतर ते काही 100% प्युअर नव्हते हे लक्षात आलं. पोलीस खात्यातल्या आयुक्तांना जर असा प्रसंग आपल्या आयुष्यात अनुभवावा लागत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 350 वर्षापूर्वी बखरकार लिहितात, साहुकार म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा. साहुकार म्हणजे व्यापारी. त्याने किती स्वच्छ असलं पाहिजे, किती पारदर्शी असलं पाहिजे, त्यांनी कुणाची फसवणूक करता कामा नये. तो या राजाचा आणि राज्याचा आणि राजाचा अभिमान आहे, असा गौरवोद्गार छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बखरकारांनी लिहून ठेवलेला आहे. आमचं जे आधुनिक शास्त्र आहे, अर्थशास्त्र, त्याची व्याख्या काय आपल्याला आश्चर्य वाटेल. जेम्स ॲडलर, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ, आधुनिक अर्थशास्त्राचा जनक, तो असं म्हणतो की उपभोगासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची निर्मिती करणे म्हणजे अर्थशास्त्र आहे. किती घातक आहे हा विचार. आपण जर आपल्या शास्त्र ग्रंथांच्या तुलनेने जर हे पाहिलं, किती घातक आहे. या देशामध्ये एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होऊन गेलं. आपल्याला कल्पना असेल, शास्त्र ग्रंथकारांनी 108 उपनिषद लिहून ठेवली आहेत. मी ज्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा उल्लेख या ठिकाणी करतोय त्यांनी 109 उपनिषद लिहिलं आणि त्याचं नाव आहे ग्राहकोपनिषद. अध्याय केले, संस्कृत मध्ये रचना केली. ग्राहकावर उपनिषद लिहिणारा, भाष्य करणारा एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व या देशाने अनुभवलेलं आहे. ते म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, सिद्धहस्त लेखक, वक्तृत्व संपन्न कला असलेलं, चातुर्य, आणि या देशासाठी, देशाचा उन्नयन व्हावं, देशाचा विकास व्हावा, उद्धरण व्हावं, यासाठी 1 लाईफ 1 मिशन या तत्वाने जगलेले ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी. अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. मला फुकट मिळावं म्हणून मी आंदोलन केलं पाहिजे का झूठ? मला स्वस्त मिळालं म्हणून मी आंदोलन केलं पाहिजे का खोटा? मला रास्त भावात वस्तू आणि सेवा मिळाली पाहिजे आणि एक शोषण मुक्त समाज निर्माण झाला पाहिजे, हे ध्येय ठेवून ग्राहक तीर्थ बिंदू माधवांनी आपलं सगळं आयुष्य या देशासाठी व्यतीत केलं. या देशातली ग्राहक चळवळ उभी करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. 1963 ला जॉन एफ केनेडी, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, प्रसंग असा घडला की एका शीतपेयामध्ये काही किडा सापडला आणि मग त्यावर चर्चा झाली संसदेमध्ये. हे घातक आहे, जीविताला घात होऊ शकतो. आणि पहिल्यांदा आम्ही ज्याला प्रगत राष्ट्र असं म्हणतो, विकसित राष्ट्र असं म्हणतो, त्या राष्ट्रामध्ये पहिल्यांदा ग्राहकांच्या स्वास्थ्यासाठी, ग्राहकांच्या हितरक्षणासाठी चर्चा झाली आणि त्याला 5 अधिकार देण्यात आले. तो दिवस आहे 15 मार्च 1963. म्हणून मग लगेचच गवगवा चालू झाला. आम्ही ग्राहकांचे तारणहार. अरे, आमच्या नारद स्मृतीमध्ये काय सांगितलंय, कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये काय सांगितलंय, शुक्रनीतीमध्ये काय सांगितलंय, अनेक संतांच्या ग्रंथांमध्ये काय सांगितलंय, सगळं विसरून जायचं का? पण जमाना तसा आहे.
त्यामुळे जागतिक ग्राहक दिन हा 15 मार्च असा साजरा होतो. आणि आमच्या देशामध्ये एक मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की अद्भुत अलौकिक असा हा कायदा 1986 मध्ये पारित झाला. 24 डिसेंबरला तो संसदेने त्याला मान्यता दिली आणि 26 डिसेंबर 1986 ला त्यावर माननीय राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. ग्राहक पंचायतीच्या अथक प्रयत्नातून तत्कालीन पंतप्रधान माननीय इंदिराजी गांधी त्यांच्याकडे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी गेले. ते म्हणाले की या देशातल्या ग्राहकाला कवच कुंडल दिली पाहिजेत, अशा ठिकाणी फसवणूक होतीये, असं होत आहे तसं होत आहे. मित्रांनो, हा जो कायदा आहे ना, माझ्या दृष्टीनं कारुण्याला फुटलेली पालवी आहे. कारुण्यातून अवतीर्ण झालेलं, प्रकट झालेलं, अभिव्यक्त झालेलं एक काव्य आहे, ते आहे रामायण. हजारो वर्ष झाली, पण रामायणाचा प्रभाव हा वाढतोच आहे. माझ्या दृष्टीनं कारुण्यातून जन्म घेतलेलं दुसरं काव्य म्हणजे ग्राहक पंचायत आहे. तुम्ही म्हणाल कसलं कारुण्य आहे? करुणावस्था येण्यासारखं काय घडलं? 72-73 ला या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नान्न दशा होऊन तडफडून मरत होते. आणि एक राजकीय पुढारी कम्युनिस्ट पक्षाचा, त्याने घोषणा केली, लुटा दुकानं आणि आपल्या वस्तू घेऊन जा. स्वातंत्र्य मिळालेल्या देशामध्ये एका मोठ्या राजकीय पक्षाचा जाणकार असं म्हणतो, दुकानं लुटा. अरे, ही कुठली लुटारू अवस्था आणली या देशामध्ये पुन्हा तुम्ही? ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी 40-41 वर्षांचे होते. त्यांना हे खटकलं, हे पटलं नाही. या देशाची संस्कृती लुटारू नाहीये. आणि ज्याला अन्न मिळत नाही त्याला जर असा आदेश दिला, लुटा दुकानं, लुटा भांडार, काय होईल? या देशाची राख रांगोळी व्हायला उशीर लागणार नाही. बिंदू माधव जोशी पुढे आले. 4 वर्ष त्यांनी अथक प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाणांना भेटले. पंतप्रधान त्या काळच्या इंदिराजी गांधींना भेटले. लोकांच्या लक्षात आलं, पक्षविरहित, विचारांचे मतप्रवाह विरहित अनेक पुढाऱ्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये हा कायदा असला पाहिजे. आणि म्हणून एक टीम उभी झाली. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी त्यामध्ये होते. अनेक निवृत्त न्यायाधीश, त्यांनी प्रारूप तयार केलं आणि संसदेमध्ये ते ठेवण्यासाठी ही सगळी मंडळी दिल्लीला गेली. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी विनोदाने सांगत एक प्रसंग, संसदीय कामकाज मंत्री हरिकिशन लाल भगत तेव्हा होते, HKL भगत. बिंदू माधव जोशी त्यांच्या घरी गेले त्यांना भेटण्यासाठी. ते म्हणाले, मंत्रीजी, उद्या संसदेमध्ये हा कायदा, हे प्रारूप ठेवण्यात येणार आहे आणि ह्याला पुरेसा वेळ द्या, त्यावर चर्चा झाली पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय बाळकृष्ण इराडींनी या कायद्याचं वर्णन एका वाक्यात केलंय, सामान्यांचा असामान्य कायदा, हे ते वाक्य आहे. आणि मी अद्भुत अलौकिक का म्हणालो? या देशामध्ये आजपर्यंत, आजच्या घटकेपर्यंत हा एकमेव कायदा आहे जो पारित होण्यासाठी एकही दिवस बंद नाही. जलाओ, तोडो, फोडो, रास्ता रोको असं कुठेही घडलं नाही. ही अभूतपूर्व घटना आहे.
म्हणून मी तुम्हाला म्हणाल, अशा अनेक गोष्टी, अनेक आयाम आपल्याला आश्चर्य वाटणारे या कायद्याच्या अभिव्यक्तीच्या मागे दडलेले आहेत. 24 डिसेंबर 1986 ला हा कायदा आपल्या संसदेने पारित केला. काही अगोदर कायदे होतेच ना, पण ग्राहकाला पूर्ण संरक्षण देणारा कायदा नव्हता. वस्तू विक्री अधिनियम 1930, अन्न औषध प्रशासन FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ऍक्ट 1954, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ज्याला आपण ISI असं म्हणायचो अगोदर, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, आता ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड त्याचं नामकरण झालं. BIS 1952, पॅकेज कमोडिटी ऍक्ट 1977, सौंदर्य प्रसाधने ऍक्ट, असे अनेक कायदे होते. पण हे कायदे ग्राहकाला पूर्ण संरक्षण देण्यासाठी कुठेतरी कमी पडत होते. म्हणून ग्राहक चळवळीच्या कारुण्यातून जन्मलेलं हे काव्य, कारुण्याला फुटलेली पालवी म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा आहे. ग्राहक पंचायतीने एवढं मोठं असामान्य काम करून ठेवलं. अनेक संस्था, मी तुम्हाला म्हणालो की किमान 1000 संस्था या देशात कार्यरत आहेत. किमान 1000. कमाल संख्या माहिती नाही. पण ग्राहक पंचायत, ज्या ग्राहक तीर्थ बिंदू माधवांनी या देशाला ग्राहक चळवळीची मुळाक्षर शिकवली, हे वाक्य कुणाचे तुम्हाला मी सांगतो. आदरणीय प्रधान, त्यांनी हे वाक्य बिंदू माधव जोशींचा सत्कार करताना म्हणलेलं आहे. ग्राहक चळवळीची मुळाक्षर शिकवणारा हा महिषी या देशाला, असं वर्णन त्यांनी केलं. आता 2013 ची गोष्ट आहे. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींना तत्कालीन ग्राहक संरक्षण मंत्री थॉमस दिल्लीला एका कार्यक्रमामध्ये त्यांना आदराने बोलावलं आणि त्यांचा सन्मान करताना त्यांनी जे वाक्य उच्चारलं ते आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना अत्यंत ललामभूत आणि अभिमानास्पद आहे. फाउंडर ऑफ इंडियन कन्झ्युमर मुवमेंट, असं ते वाक्य JK थॉमस, तेव्हाचे ग्राहक संरक्षण मंत्री भारत सरकारचे, त्यांनी बिंदू माधव जोशींचा उल्लेख करताना आदराने व्यक्त केलेले हे वाक्य आहे. ग्राहक पंचायतीमुळे या देशाला, तुम्ही म्हणाल की ग्राहक पंचायतीचाच तुम्ही वारंवार उल्लेख करता, कारण आम्ही तिचे काम करतो आहोत. जी तत्व बिंदू माधव जोशींनी घालून दिली, त्या तत्वांना आम्ही कुठेही छेद जाऊ दिला नाही. सरकारचा 1 रुपया आम्ही घेत नाहीत. आम्हाला महाराजांच्या बखरीतला शब्द माहितीये, घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे. ते काम आम्ही करतो आहोत. ग्राहक पंचायतीने 3 सूत्र या देशासमोर ठेवली. काम करायचंय तुम्हाला, कसं झालं पाहिजे, कसा शोषण मुक्त समाज उभा राहील, आणि ती 3 सूत्र म्हणजे उत्पादनात वाढ झाली पाहिजे, खूप उत्पादन झालं पाहिजे, वितरणात समानता असली पाहिजे, ते झालेलं उत्पादन सगळ्यांना मिळालं पाहिजे, पण ते फुकट मिळता कामा नाही. नाहीतर मग कुर्यात भृती विलंबनम, हे जे शुक्राचार्यांचं तत्व आहे ते आपण विसरलो का काय, असं होईल. पण आज देशाची अवस्था, त्यातल्या त्यात महाराष्ट्राची अवस्था, आपण अधोगतीला जातो काय असं झालंय. कित्येक महिने झाले आम्ही 2 रुपये किलो, 1 रुपया किलो किंवा फुकट अन्न घेतोय, धान्य घेतोय. परिश्रमाला किंमत राहिली नाही. मी काम कशासाठी करायचं? माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी करायचं. मला जर ते धान्य फुकट मिळत असेल तर मी कशाला काम करू? 2 रुपये 3 रुपये किलोनी धान्य घ्यायचं आणि ते
बाजारामध्ये जाऊन 50 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, अहो 2 रुपये जरी जास्त फुकट आले तर मिळाले तर काय आपल्याला हरकत आहे. अशी एक षंड समाज निर्माण करण्याची प्रक्रिया मागच्या कित्येक वर्षात चालू झाली आहे. मित्रांनो, हे आत्मघातकी पाऊल आहे. राज्यकर्त्यांना कधी समजेल माहिती नाही, पण सर्वनाश झाल्यानंतर जर त्याचा काही अर्थ उमगला, काय उपयोग आहे. ग्राहक पंचायतीने या देशासमोर सूत्र ठेवली, उत्पादनात वाढ झाली पाहिजे, वितरणात समानता आली पाहिजे, सगळ्यांना ते मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे सूत्र ठेवलं ते तिसरं सूत्र होतं उपभोगावर संयम. या तिसऱ्या सूत्राचा उदो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी केला 1992 ला, आणि त्याला नाव दिलं सस्टेनेबल लाईफस्टाईल. उपभोगावर संयम. फुकट मिळते म्हणून मी घ्यायचं नाही, एकावर एक फ्री मिळते म्हणून मी घ्यायचं नाही, 0% फायनान्सवर मिळते म्हणून मी घ्यायचं नाही, शेजाऱ्यांनी घेतलंय माझ्या पोटात दुखतंय म्हणून मी खरेदी करायचं नाही. हा विचार या देशालाच नव्हे तर जगाला दिलाय भारताने. आणि तो विचार ज्यांच्या बुद्धीतून आला ते मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे ग्राहक तीर्थ ऋषितुल्य व्यक्तिमत्व बिंदू माधव जोशी. ग्राहक पंचायतीने आपली काही कार्यपद्धती ठरवली, या देशाला देव मानलं. ग्राहको देवो भवः हे उपनिषदातलं वाक्य आहे. राष्ट्र देवो भवः हे दुसरं वाक्य आपल्या उरी शिरी घेऊन कार्यकर्त्यांनी ग्राहक पंचायतीचं काम केलं पाहिजे, ग्राहकांचं संघटन केलं पाहिजे, त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, असं तत्व बिंदू माधवांनी समोर ठेवलं. कार्यपद्धतीमध्ये कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे? शोषणमुक्त समाज निर्माण करायचा आहे, ग्राहकांचं हितरक्षण करायचं आहे, ग्राहकांचं प्रबोधन करायचं आहे. 4 आयाम तत्वामध्ये दिले. संघटन, लोक संघटन केलं पाहिजे. सगळ्यांच्या संघटना आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना आहे, घाऊक व्यापाऱ्यांची संघटना आहे, रॉकेल वितरण करणाऱ्यांची संघटना आहे, गॅस वितरण करणाऱ्यांची संघटना आहे, कापड विकणाऱ्या लोकांची संघटना आहे, सराफी असोसिएशन आहे, ग्राहकांचं असोसिएशन कुठे आहे? ग्राहक पंचायत हे देशव्यापी आणि आजच्या घटकेला महाराष्ट्र व्यापी असलेलं ग्राहक पंचायत महाराष्ट्र हे एकमेव अशी संस्था आहे या राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही एकमेव अशी संस्था आहे की जी केवळ ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी काम करते आणि जी भारत सरकार आणि केंद्र सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन करून ती सगळी प्रमाणपत्र घेऊन 12A रजिस्ट्रेशन करून आता ATG साठी उभी राहिलेली ही संघटना आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या चळवळीचा, या कार्याचा. संघटन केलं पाहिजे, त्यांची असोसिएशन बांधली पाहिजे, मोठ बांधली पाहिजे ग्राहकांची. पहिलं कार्यपद्धती आहे. ज्ञान संपन्न झालं पाहिजे. अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रगटोन नासावे बरे नव्हे संत आम्हाला सांगतात. अभ्यास होऊन प्रकटावे. अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. काल गीता जयंती झाली. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की मला 4 माझे भक्त, माझ्या 4 प्रकारचे माझे भक्त आहेत. एक आहेत अर्थ. माझी फसवणूक झालीये म्हणून मी काय करतो की तळमळतो. काय करू? पैसे अडकले, प्लॉट मिळत नाही, धान्य खराब मिळालं, वस्तू कमी दर्जाची मिळाली, मालामध्ये कमी मात्रा मला मिळाली. मी अर्थतेने तळमळतो आणि मग ग्राहक पंचायतच्या एखाद्या मार्गदर्शन केंद्रात जातो.
हा अर्थ भक्त आहे. ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते अभ्यास करतात, अनेक विषयांचा अभ्यास करतात. विजेचा अभ्यास करतात, महसूल खात्याचा अभ्यास करतात, रेव्हेन्यूचा अभ्यास करतात, पोस्टाचा अभ्यास करतात, टेलिफोनचा अभ्यास करतात आणि आपली मतं मांडतात, सरकारकडे निवेदन पाठवतात आणि मग एखाद्या मंडळावर आपली नियुक्ती होते. होईल का हा विचार त्यांच्या मनात येतो. हा दुसरा भक्त आहे, अर्थार्थी. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू तिसरा भक्त आहे. भगवंत सांगतात, अरे ग्राहक पंचायत म्हणजे काय, कसली चळवळ आहे ही, कुणी आणली, काम कसं करतात, कुठून पैसा येतो, एवढी निष्ठा कशी आली, कामाची पद्धत काय आणि यांना काय मिळतं, ही समाजातल्या अनेक लोकांना उत्सुकता आहे. हा तिसरा भक्त आहे, जिज्ञासू. भगवंत सांगतात की मला चौथा जो भक्त आहे ज्ञानी, त्याचं नाव आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. कारण काय मित्रांनो, ग्राहक पंचायतीचा कार्यकर्ता उरीशिरी ध्येय बाळगून आपलं सगळं कार्य, आपला सगळा अर्थ, आपलं सगळं आयुष्य समर्पित भावनेनं काम करतो. तो अभ्यास करतो, तो अर्थ आहे, तो अर्थार्थी आहे, तो जिज्ञासू आहे, पण तो ज्ञानी आहे. त्यामुळे अर्थता त्याच्यात नाहीये, अर्थाशी त्याचा काही संबंध नाहीये, त्याला मोह पडत नाही कुठल्या पदाचा, कुठल्या मानधनाचा, त्यात तो अडकत नाहीये. तो जिज्ञासू, त्याची जिज्ञासा संपली आहे. ग्राहक चळवळीचं समग्र ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे. तो ज्ञानी आहे आणि ज्याला ज्ञान प्राप्त होतं त्याला काही मिळवायचंच राहत नाही. नाही ज्ञानेन पवित्रम विद्यते. ज्ञानाशिवाय पवित्र असं काहीही या जगात नाहीये, भगवंतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. हा ज्ञानी चौथा जो भक्त आहे तो या चळवळीला अपेक्षित आहे. आपण कार्यपद्धती पाहत होतो या चळवळीची. पहिली पद्धत आहे संघटन, ग्राहकांचं संघटन करणे, लोकांचं संघटन करणे, मिळालेल्या ज्ञानावर प्रबोधन करणे. माझ्याजवळ खूप ज्ञान आहे आणि मी हिमालयात निघून गेलो, काय उपयोग आहे त्या ज्ञानाचा? अशी अनेक उदाहरणं आहेत या जगामध्ये. ती जर इकडे आली नसती तर ती व्यक्तिमत्व, ते महानुभाव हिमालयात जाऊन बसले असते ध्यान धारणा करण्यासाठी. भगवंतांनी त्यांना पुन्हा इथं पाठवलं, काही कार्य दिलं, काही ठराविक आयुष्य दिलं. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाप्रमाणे त्यांचं जीवन आलेलं नाहीये, ते अवतार आहेत. पुन्हा मी तुम्हाला गीतेतला एक शब्द सांगीन, तो शब्द आहे योग भ्रष्ट. साधना करत असताना, ज्ञान मिळवत असताना हा महानुभाव, हा सिद्ध पुरुष एका टप्प्यावर जात असताना सहज मागे वळून पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे, ज्या समाजातून मी आलो तो समाज तर दारिद्र्यात कितपत पडलाय, हीन दीन अवस्थेमध्ये जगतोय, किंग कर्तव्य मूढ जी भावनेमध्ये तो जगतोय. कुरुक्षेत्रावर जी अवस्था अर्जुनाची झाली ती आजच्या समाजाची झालेली तो पाहतो. मला विहित कर्म काय ते समजत नाही, माझी फसवणूक कोण करील याचा मला भरोसा देता येत नाही, मी व्यवहार केलेला सचोटीचा होईल याची गॅरंटी मला देता येत नाही. अशा संभ्रमित अवस्थेत असलेल्या ग्राहक रूपी अर्जुनाला ग्राहक पंचायत रूपी श्रीकृष्ण मार्गदर्शन करतो. 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, संतुष्टम सततम यतात्मा दृढ निश्चयी. काय सांगतात ते? संतुष्ट, सततम, यतात्मा, इंद्रियावर ज्यांनी जय मिळवला आहे, जो कायम संतुष्ट आहे. तो संतुष्ट ह्याच्यासाठी आहे की त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मला जर समजलं की इथं फसवणूक होण्याची शक्यता आहे आणि मी जर सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या म्हणजे मला ज्ञान मिळालं,
मग माझी फसवणूक होईल का? नाही होणार. ग्राहक पंचायतीचं तत्वज्ञान माणसाला ज्ञान देतं आणि त्याला काय करतं? दृढ निश्चयी मी हे काम करीन. या देशामध्ये, या जगामध्ये शोषण मुक्त समाज उभा करण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले जेवढे जमतील तेवढे टाके मी फाटलेल्या आभाळाला घालीन, असं व्रत घेऊन हा कार्यकर्ता काम करत असतो, लोकांचं प्रबोधन करत असतो. ही दुसरी कार्यपद्धती आहे. पहिली कार्यपद्धती आहे संघटन करणे, प्रबोधन करणे. तिसरी पद्धती आहे मार्गदर्शन करणे आणि चौथी आहे बहिष्कार. मला जर ते परवडत नसेल तर मी का कर्ज काढावं? आपल्याला माहिती आहे का, बराक ओबामांनी ज्या वर्षी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि त्यांचं पहिलं भाषण जे झालं, त्या पहिल्या भाषणातलं एक वाक्य माझ्या अंतःकरणावर कोरलेलं आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली ही केवळ चंगळवादामुळे. एका माणसाकडे 10 क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अनेक बँकांचे लोन. आपल्याला कल्पना नसेल पण जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती तेव्हा. आणि ह्याचं कारण बराक ओबामा वर्णन करतायत, चंगळवादामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली. चंगळवादावरून मला एक प्रसंग आठवतो. आणि हे जे आमचं चौथं कार्यपद्धतीतलं जे पहिलं संघटन, दुसरं प्रबोधन, तिसरं मार्गदर्शन आणि चौथं बहिष्कार. ज्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत, ज्या गोष्टी आम्हाला रुचत नाहीत, पचत नाहीत, अवास्तव आहेत, त्यावर आम्ही बहिष्कार घालू. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी एक उदाहरण आम्हाला नेहमी सांगत. साखर खूप महाग झाली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे बिंदू माधव जोशींना घेऊन मुंबईमध्ये एका विराट सभेला पोहोचले. बाळासाहेब ठाकरेंची कार्यपद्धती आपल्याला माहिती आहे. ते बिंदू माधव जोशींना म्हणाले, तुम्ही ग्राहक चळवळीची एवढं मोठं काम करता, तुमच्या शब्दाला मोठी किंमत आहे. तेव्हा नुकतीच मुंबई ग्राहक पंचायतीची शाखा चालू झाली होती. आज आपल्याला आश्चर्य वाटेल, आशिया खंडामध्ये मुंबई ग्राहक पंचायतीचे संघ हे सगळ्यात जास्त आहेत. आशिया खंडामध्ये अशी संस्था नाहीये. 1 लाखापेक्षा जास्त सदस्य असलेली वस्तूंचं वितरण करणारे, त्याला त्यांनी ग्राहक संघ नाव दिलंय, अशी ही चळवळ आहे. आणि त्याचं बीजारोपण ग्राहक तीर्थ बिंदू माधवांनी केलेलं आहे. किती मोठी मोठी कामं केली आहेत मुंबई ग्राहक पंचायतीने. या देशाच्या स्वातंत्र्यानंतर, या देशाच्या स्वातंत्र्याला परिपक्व करण्यासाठी, ग्राहकांना ती परिपक्व झालेली सुमधुर फळं खाण्यासाठी ग्राहक पंचायती सोबत मुंबई ग्राहक पंचायतीने खूप मोठी कामं केलेली आहेत. मी तुम्हाला प्रसंग सांगत होतो बाळासाहेब ठाकरेंचा आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींचा. मुंबईमध्ये सभा झाली आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी उभे राहत असताना माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणाले, पेटवा म्हणले सगळा समाज, सगळा श्रोता पेटवा. आता बहिष्कार हे ज्याचं कार्यपद्धतीचं चौथं आयाम आहे, तो कसा काय पेटवेल? ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी अर्धा पाऊण तास बोलले. साखर महाग झाली, असं झालं, तसं झालं. आणि शेवटचं तो क्लायमॅक्सला ते म्हणाले, अरे अशी साखर खाण्यापेक्षा न खाल्लेली बरी. काय फरक पडतो त्याच्याने? आयुष्यभर आम्ही साखर खात आलो आहोत, खाऊ नका महिनाभर साखर. भाव कमी होतील का नाही? बहिष्काराचं ब्रह्मास्त्र वापरण्यासाठी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी सांगत होते. आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंना असं लक्षात आलं, काही उपयोग झाला नाही यांना इथं आणून. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी म्हणाले, नंतर आयोजकांनी मला चहा सुद्धा विचारला नाही. मित्रांनो, असं एक भव्य दिव्य या देशाला, या देशाचं स्वातंत्र्य अत्यंत समृद्ध करण्यासाठी आणि या देशातली लोकशाही अत्यंत परिपक्व करण्यासाठी, शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी, ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी ग्राहक पंचायत ही अनेक संस्थांसोबत एक अशी संस्था आहे की जिने या देशाला हे सगळं मिळवून देण्यासाठी आपला खारीचा वाटा उचललेला आहे. अहमदाबादला एक संस्था आहे,
समजा एखादी वस्तू बाहेर आली, इस्त्री आहे, आणि त्या इस्त्री उत्पादकांनी जर सांगितलं, क्लेम केलं की 100 तास ही इस्त्री चालते, ही मंडळी काय करतात? ती इस्त्री विकत घेतात, त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये 100 तास ती इस्त्री चालू ठेवतात. खरंय का खोट आहे जाहिरात? एक बल्ब 1000 तास चालतो, जाहिरात केली, तो बल्ब विकत घेतात. अशा अनेक गोष्टींची सत्यता ते पडताळून पाहतात. आपल्याला माहिती आहे, शीतपेयांमध्ये एक क्रांतिकारी लाट एका तरुण संशोधकाने आणली होती, आणि त्यानंतर मोठा सेटबॅक शीतपेयांवर आला होता. या चळवळीचं ध्येय काय हो? शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा आणि रास्त किमतीत आम्हाला वस्तू आणि सेवा मिळाव्यात, हे ध्येय आहे. आता हे ध्येय साकार करण्यासाठी, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी, या देशातल्या ग्राहकाला समृद्ध करण्यासाठी कशी कार्यपद्धती अंमलात आणावी लागेल? मग ती कार्यपद्धती अंमलात आणण्यासाठी जे कार्य करायचे त्याला पंचप्राण लागतात. आपल्याला माहिती आहे, एक पंचांग लागतं ज्याला 5 अंग आहेत. आपण पाहतो ग्रहण कधी आहे, चतुर्थी कधी आहे, कोणती तिथी कधी आहे, त्याच्यासाठी पंचांग लागतं. त्यावर आमची सगळी कार्यदिशा ठरलेली आहे. आम्ही तिथी पाहून आमची कामं करतो. या देहामध्ये पंचप्राण काम करतायत म्हणून मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही ऐकत आहात. व्यान, समान, उदान, अपान, प्राण, असे 5 प्राण या देहामध्ये काम करत आहेत. या देशाला जर ग्राहक हितरक्षण करायचं असेल, ग्राहकाचं संरक्षण करायचं असेल, तर पंचप्राणांची धुरा धरावी लागेल. कोणते पंचप्राण आहेत हे? मी वर्णन केलेले पंचप्राण आहेत का? नाही. या देशाची लोकशाही, या देशाचं स्वातंत्र्य आणि इथली समृद्धता अधिक सर्वव्यापी व्हावी, ती परम वैभवाला जावी, म्हणून पंचप्राण आहे. आणि ते म्हणजे शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक आणि ग्राहक. ग्राहक सगळीकडे. मी तर असं म्हणेन की जन्माला येण्या अगोदर आणि मृत्यू झाल्यानंतरही माणूस ग्राहक आहे. जन्माला येण्या अगोदर आईच्या पोटात असताना जी औषधं घ्यावी लागली आणि त्या औषधांमुळे जर काही दुष्परिणाम झाला तर तो ग्राहक आहे तिथं. मृत्यू आल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी काही वस्तू लागतात, साहित्य लागतं, लाकडं लागतात. ती जर ओली असतील, जे साहित्य मिळालं ते जर कमी क्वालिटीचं असेल, कमी गुणवत्तेचं असेल, ज्यादा पैसे घेतले असतील, तिचं त्याची फसवणूक झाली आहे. भिकाऱ्यापासून राष्ट्रपतीपर्यंत जन्माच्या अगोदर पासून मृत्यूनंतरही प्रत्येक जण ग्राहक आहे. आणि ग्राहकामध्ये, या प्राणांमध्ये एक प्राण आहे, त्याचं नाव आहे व्यान. तो सगळीकडे फिरत असतो. तो व्यान आहे म्हणून उरलेले 4 प्राण व्यवस्थित आहेत. ग्राहक जर व्यवस्थित असला तर शेतकरी जिवंत राहील. शेतकऱ्यात ग्राहक नाहीये का? त्याला कपड्यासाठी दुसरीकडे जावं लागतं. उद्योजक जिवंत राहील. उद्योजकाला धान्य घ्यावं लागत नाही का? उद्योजकांनी तयार केलेला माल विकणारा व्यापारी ठीक राहील. आणि हे सगळं तयार करणारा श्रमिक तोही व्यवस्थित राहील. याला माऊली ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये अंग अंगी भाव असं म्हणलेलं आहे. एक उदाहरण देतो म्हणजे पटकन समजेल. डोळे आहेत मला, नाक आहे, कान आहेत, हात आहेत, तोंड आहे, अवयव आहेत मला, इंद्रिय आहे. डोळे पाहण्याचं काम करतात, कान श्रवणाचं काम करतात, मुख, तोंड हे अन्न घेण्याचं काम करतात, पाय चालण्याचं काम करतात. समजा असं जर झालं, हातांनी सांगितलं आम्ही जेवण नाही करणार, आम्ही पाय चालणार आहे, पायाचं काम करणार आहे, चालेल का? डोळ्यांनी जर सांगितलं
की आम्ही नेहमी पाहायचं काय, आम्ही आता ऐकण्याचं काम करणार आहेत. कानाने जर ठरवलं मी जेवणाचं काम करणार आहे, तगेल का हा देह? मित्रांनो, अंग अंगी भाव असणं म्हणजे हे असं आहे. आमचे सगळे इंद्रिय, आमचे सगळे प्राण एकमेकांना अनुरूप कार्य करतात. ग्राहक पंचायतीने या देशाला हे पंचप्राण जे दिले, शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक आणि ग्राहक, ह्यांचा एकमेकांशी समन्वयात कार्यगती असली पाहिजे. समन्वय राखून ते एकमेकांना परस्पर पूरक असले पाहिजे. याला मौलींच्या भाषेमध्ये अंग अंगी भाव असं म्हणलेलं आहे. कुणी कुणाचा दुश्मन नाहीये. आओ, आमचं एक गाणं आहे, पद्य आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही म्हणतो, आओ हम सब साथ चले, ज्योत से ज्योत जलाते चले. व्यापारी ग्राहक साथ बैठे. व्यापारी ग्राहकामध्ये दुश्मनी कशासाठी, वैरत्व कशासाठी? अशी धारणा घेऊन या चळवळीचं काम करत राहणं आणि ग्राहक संरक्षण कायद्याला अजून समृद्ध बनवणं हे ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 ला पारित झाला. ग्राहकांची अधिकार काय, कर्तव्य काय, याची सगळी कहाणी त्यामध्ये सांगितलेली आहे. या कायद्याचं अनेक वेळा अमेंडमेंट झाले, पण आता 2019 मध्ये या कायद्यामध्ये ज्या सुधारणा आल्या, मित्रांनो, या कायद्याला एक वेगळं जीवन मिळालंय. पुनर्जन्म झाला या ग्राहक संरक्षण कायद्याचा. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, CRM, अनेक बँकांमध्ये, अनेक आस्थापनांमध्ये, अनेक सरकारी कार्यालयांमध्ये आता CRM कडे लक्ष चाललंय. कंझ्युमर रिलेशन मॅनेजमेंट. कन्व्हिन्सिंग कॅपॅसिटी कशी असली पाहिजे? एखादा माल घ्यायला ग्राहक आलाय, बँकेमध्ये काही ग्राहक गेलाय, मला फिक्स डिपॉझिट करायचंय. मग फिक्स डिपॉझिट करू का टर्म डिपॉझिट करू, बँकेत करू का पोस्टात करू, हे सांगणारी एजन्सीज पुढे आलेल्या आहेत. ग्राहकाला अत्यंत जागरूक करणं, त्याचं प्रबोधन करणं, हे सगळ्या या एजन्सीच्या पाठीमागे, त्यांच्या कार्याच्या पाठीमागे असलेलं ध्येय आहे. समाधान तुमचं नाही झालं तर वस्तू परत करता येते. काही देशांमध्ये हा कायदा आहे. मागे पुढे या देशामध्ये ती अवस्था येऊ शकते. मी एखादी वस्तू घेतली आणि ती जर त्या तोडीची नाही निघाली. आता माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपला देश सुद्धा ग्राहक चळवळीच्या माध्यमातून ग्राहकांचं हितरक्षण व्हावं म्हणून सरकार सुद्धा अशा पद्धतीची रचना करत आहे. मी एक वस्तू खरेदी केली ऑनलाईन. मला जे सांगितलं होतं अभिषेक पात्र होता, उंची वगैरे सांगितली, ती मी मागवलं. ते आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे कामाचं नाही आपल्या. मी त्यांना फोन केला. ते म्हणाले तुम्ही पॅक करा, पाठवून द्या, फक्त पोस्टेज तुम्हाला लागेल, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. 5व्या दिवशी ती वस्तू त्यांना मिळाली. माझ्या अकाउंटला पोस्टेजचे पैसे जाऊन बाकीचे पैसे माझ्या खात्यावर जमा झाले. समाधान नाही तर वस्तू परत. अशी कायदे, अशी वाटचाल आपण या 75 वर्षांमध्ये करत आहोत. ग्राहकांशी संवाद साधला पाहिजे, ग्राहकाचं हितरक्षण केलं पाहिजे, त्याला आपलं केलं पाहिजे. आज आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, तो मालक, त्याचे जे लोक असतात ते उठून उभे राहतात, आपल्या जवळ येतात, आपल्याला समजावून सांगतात. बँकेत जा, वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये जा, कार्यालयांमध्ये जा. हा अनुभव आपल्याला आता येऊ लागलाय. सगळीकडेच हुडहुड, चिडचिड असं नाहीये. ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मितीमुळे त्रिस्तरीय रचना ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करणारी निर्माण झाली. जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय. काय खासियत आहे? ठरलेल्या दिवसामध्ये ग्राहकाला न्याय मिळाला पाहिजे. ग्राहकाला वकील लावण्याची आवश्यकता नाही, गरज नाही, कंपल्शन नाही. तुम्ही तुमची बाजू मांडू शकता.
अत्यंत कमी खर्चामध्ये तुम्हाला न्याय मिळू शकतो. आता 20 लाख रुपये जिल्ह्याच्या ग्राहक आयोगाच्या न्यायालयामध्ये तिथपर्यंत आपल्याला ग्राहकाला त्याचा न्याय मिळू शकतो. ग्राहक कल्याण सल्लागार समितीचं गठन या राज्यामध्ये झालेलं आहे. अहो, या देशाला ग्राहक चळवळीची धुरा महाराष्ट्राने दिलेली आहे. जिल्हा आणि राज्य ग्राहक संरक्षण परिषद आहेत. प्रत्येक जिल्ह्याला ग्राहक संरक्षण परिषद आहे. तिथं ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते बसतात. अनेक ग्राहकांच्या संघटना आहेत. ते तिथं जाऊन बसतात. जिल्हाधिकारी तिथले अध्यक्ष असतात. तिथं जाऊन सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न तिथं चर्चा होते. वैयक्तिक स्वरूपाच्या प्रश्नांना तिथं मुभा नाहीये. याच कायद्यामुळे रजिस्टर्ड सोसायटीला जमीन आणि इमारतीचा मालकी हक्क देणं बिल्डरला बंधनकारक. आता हे सगळे काय म्हणतो त्याला, नुकत्याच झालेल्या घडामोडी आहेत ह्या. रिसेंट अमेंडमेंट्स, रिसेंट चेंजेस आहेत. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन सेल मॅनेजमेंट अँड ट्रान्सफर ऍक्ट मोफा 1968 या कायद्याचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आपण पाहतो आहोत. भाव मिळेल म्हणून आयुष्याची माती करून 6 महिने तो राबतो आणि जेव्हा भरघोस उत्पादन येतं तेव्हा तेच भाव गडगडलेले असतात. काय करील हा व्यापारी? अशा शेतकऱ्यांची फसवणुकीपासून, अन्यायापासून सोडवणूक व्हावी म्हणून अनेक कृषी कायदे आता येऊ घातलेले आहेत. डिपॉझिटरी फोरमची स्थापना होतीये. ग्राहक पंचायत महाराष्ट्राने नागपूरला, पुण्याला, अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मुंबईमध्ये डिपॉझिटरी फोरमची स्थापना केली. आपल्याला कदाचित कल्पना नसेल की या अगोदर बँकेमध्ये आपण किती ठेव ठेवली आहे याच्याशी काही संबंध नव्हता. समजा उद्या बँक दुर्दैवाने बुडीत झाली तर मला फक्त संरक्षण कशाचं होतं? 1 लाख रुपयांचं. अहो, 1 लाख रुपये आताच्या काळामध्ये काय किंमत आहे मला सांगा. आपण पंतप्रधानांपर्यंत, वाणिज्य मंत्रालयापर्यंत अनेक वेळा पत्राचार केला. तिथेही चर्चा चालू होती आणि आपल्याला आनंद वाटेल की मागच्या वर्षी 1 लाखाची ही रक्कम वाढून 5 लाखाच्या आपल्याला म्हणजे काही जरी झालं तरी आपला काय म्हणू संरक्षित अमाऊंट जी आहे ती 5 लाखापर्यंत झाली. आणि 4 दिवसाखाली जी घोषणा केली, 6 महिन्यात तुमचे सगळे पैसे परत मिळतील, माननीय पंतप्रधानांनी केलेली घोषणा, ही सगळी ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारी ही आयाम आहेत सगळे. वैद्यकीय व्यवसायामध्ये मोठी गळचेपी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मागच्या वर्ष 1.5 वर्षापासून वैश्विक संकट आलं कोरोनाचं. सुरुवातीला सगळीकडे सहानुभूती होती, परंतु आपल्या सगळ्यांना याचे कटू अनुभव आले. मला स्वतःला याचा अनुभव आलेला आहे. 5 दिवस ऍडमिट होऊन राहिलेलं असताना फक्त पहिल्या दिवशी 1 तास ऑक्सिजन घ्यावा लागला, पण 5 दिवस गुणवले 7,500 ऑक्सिजन बेडची किंमत मी मोजलेली आहे. कुठे नेणार आपण ही कहाणी? सरकारनेच त्यांना 7,500 रुपये एका दिवसासाठी घ्यायची मुभा दिली जास्तीत जास्त, आणि यांनी 7,500 रुपये बरोबर धरले. अगोदर तर हे 20,000 रुपये होते, 25,000 रुपयापर्यंत लोकांनी घेतले पैसे. अक्षरशः लूट केली. यातलं आपल्याला सामान्य माणसाला काही कळत नाही. आयव्ही सेट असतो का नाही सलाईन देताना? अहो, हा आयव्ही सेट जर तुम्ही 200 सेट जर घेतले तर तुम्हाला ते 17 रुपये 20 रुपयाला एक आयव्ही सेट पडतो. त्यावर किंमत किती आहे? 80 रुपयापासून 100 रुपयापर्यंत किंमत आहे. सलाईनच्या बॉटल जीवन रक्षक औषध आहे. सलाईनच्या बॉटलची किंमत किती आहे? 60 रुपयापासून 130 रुपयांपर्यंत. आणि तुम्ही जर 25 बॉटलचे जर 25 बॉक्स घेतले तर तुम्हाला ही सलाईनची बॉटल हार्डली 12 रुपये 15 रुपयाला पडेल. किती लूट आहे आमच्याकडे.
अजून ग्राहक संरक्षण कायद्याला अजून मजबूत व्हायला पाहिजे. हे मजबूत होण्यासाठी सजग ग्राहकांची टीम उभी राहिली पाहिजे आणि ते काम ग्राहक पंचायत महाराष्ट्र करते. म्हणून ग्राहक पंचायतीची कित्येक वर्षाची मागणी आहे. आम्हाला प्रोडक्शन कॉस्ट समजली पाहिजे. एक पेन आहे, तुम्ही 20 रुपयाला विका, 100 रुपयाला विका, हरकत नाही. त्यावर तुम्ही लिहा उत्पादन मूल्य किती आहे, आम्हाला समजू द्या. 10 रुपयाला मला मिळणारा पेन तो 8 रुपयाला तयार झाला का, 3 रुपयाला तयार झाला का, 1 रुपयाला तयार झाला का, मला समजलं पाहिजे ना. तुम्ही लावा बाकीची कॉस्ट त्याच्यामध्ये. आपला ज्या दिवशी हे ध्येय साकार होईल, मी तुम्हाला सांगतो, शोषण मुक्त समाज निर्माण होण्यासाठी, उभा राहण्यासाठी वेळ लागणार नाही. उत्पादन मूल्य आम्हाला समजलं पाहिजे. किती जाहिराती येतो, फसव्या जाहिराती. आता जो कायद्यामध्ये सुधारणा आली आहे 2019ला, आता वाह्यात जाहिराती होणार नाही. कुणीही ग्राहक चळवळीतल्या माणसाने, सामान्य माणसाने जर त्याची तक्रार केली तर त्याची कसून चौकशी होईल. आता असल्या वाह्यात असलेल्या फालतू जाहिराती, तद्दन खोट्या जाहिराती, चाप बसलेला आहे. 7 दिन में गोरापन, कॅल्शियम साठी काय देते, अरे दूध देते ती, याच्यापेक्षा कॅल्शियम रिच सोर्स काय. पण मग ती सांगते मैत्रीण, नाही नाही मी हे टाकते म्हणून दुधातून कॅल्शियम मिळतं. सौंदर्य प्रसाधन आपल्याला माहिती आहे, फाउंडेशन जे करतो त्याच्यामध्ये 25 केमिकल्स आहेत. ज्या त्वचेला स्वरूप सुंदर ठेवण्यासाठी, सौंदर्य अबाधित राखण्यासाठी जे क्रीम्स, लोशन्स आम्ही लावतो त्याच्यामध्ये 20-20, 25-25 केमिकल्स आहेत. त्वचेचा कॅन्सर, कर्करोग होण्याच्या साठी यातली केमिकल्स अनेक कारणीभूत ठरलेली आहेत. सजगता आली पाहिजे. त्याशिवाय या देशाचा हा ग्राहक संरक्षण कायदा अत्यंत समृद्ध होण्यासाठी आपल्याला काही काम केलं पाहिजे. आपण स्वतः उठलं पाहिजे. उठता आपण नमतील विघ्ने नव्हे नासतील विघ्ने, अशी चळवळ आणि या देशाच्या ग्राहकांच्या हितांचं संरक्षण करणारी एक ग्राहक दृष्टीचा तिसरा डोळा आपल्या कपाळावर उभा करणं, तो उघडून आम्ही समाजात वावरलं पाहिजे. तर या देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला विशेष आनंद वाटेल. सजग ग्राहक निर्माण व्हावा, ग्राहकांची एक टीम तयार व्हावी आणि तिने शासनाला, प्रशासनाला, समाजाला प्रबोधन करावं, अशी अपेक्षा ग्राहक पंचायत महाराष्ट्राची आहे. आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आजच्या या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण यामध्ये आपला अमूल्य वेळ दिला पाहिजे. तन मन धन अर्पून आपण यामध्ये उतरलं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांना आजच्या या पवित्र दिवशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. माझे विचार आपण शांतपणाने ऐकून घेतले आणि विचार हे सगळे AR डिजिटल या ज्या मीडियाचं जे अंग आहे, यांनी हे सगळं अरेंज केलं, आयोजित केलं, त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार.